करायचं कारण की आज सागर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक पोस्ट केलेली भोंग्यांची. पहिले भोंगे बंद करायचे आणि दुसरं सगळ्यांना मी सांगतो कोणालाही काही कोणाशी घाबरायची गरज नाही. इथं थांबलेले आता आम्ही बोलतोय, आम्ही का नॉर्मल बोलत नाही, आम्ही स्वतः बाहुबली. मरणाचे गुन्हे अंगावर घेतले. आज फक्त धर्मकार्यात आलो म्हणून थोडं वातावरण असं दिसतंय का नाही जाऊ धर्मकार्यात गेले. धर्मकार्यात गेलो म्हणजे का शांत बसलेलो नाही. अजून 2-4 गुन्हे पडले, 10 गुन्हे पडले, परत मर्डर पडला, 2-4 मोक्यातून पहिले निघालोय, परत गेलो तुला अडचण नाही धर्मासाठी. इथं बसलेला प्रत्येक मानवांना मी एकच सांगतो, तुम्ही कोणत्याही संघटनेचे असा, कोणत्याही संघटनेचं काम करा तुम्ही, आम्हाला काही अडचण नाही. पण सनातन धर्मावर ज्यावेळेस येणार तुम्हाला एकत्र यायची गरज आहे. आज कोणावर जरी अन्याय अत्याचार झाला आम्ही विचार करत की हा या संघटनेचा तो फक्त आपला हिंदू बांधव आहे आणि त्या हिंदू बांधवासाठी आपल्याला लढायचं म्हणून आज आम्ही पण इथं आलो. जय श्रीराम. आणि इथं जमलेलं प्रत्येक बांधवांना मी परत सांगतो, प्रत्येकाला फोन नंबर माहिती, सगळं माहिती. कोणाला अडचण आली डायरेक्ट फोन करायचा. आपल्याला तो कोणता बायपास नाही आहे ना, आपल्याला कोणतं काय 4 लोकांना बोलून आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. कोणत्याही व्यक्तीला अडचण आली आम्ही त्याच्यासाठी सक्षम आहोत आणि गुन्ह्याला घाबरायचं नाही. पोलीस बांधव पण आपले हिंदूच एक ध्यानात ठेवा. फक्त आता त्यांना त्यांचं काय अडलं असेल त्याच्यामुळे काय करता येत नसेल, पण आपल्याला सपोर्ट करतात हे ध्यानात ठेवा. आणि वेळोवेळी तुम्ही तक्रार दाखल करा. तक्रारीवर समजा काही उपचार झाला नाही तर आपल्याकडे आहेच पर्याय. मग तुम्हाला तर मी स्पष्ट सांगितलं, वकिलाचं जामीनचं सगळं खर्च आम्ही करतो बाबा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि हा विचार नाही करायचा तर वातावरण खराब होईल. जातींमध्ये तेढ निर्माण होतोय. हा तेढ बीड गेला उडत, हे डोक्यात आणायचं नाही. आपल्याला जे करायचं ते बिंदास करा, जास्त लोड घ्यायचं नाही.